शुभ दुपार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्हाला आता प्राचीला पाहिल्यावर वाटलं असेल की ही तर माहेर गेली ती 2-3 दिवस, मग कस काय आली तर सकाळपासून आपली इथं बरंच घडामोडी घडलेल्या आहेत. प्राची आलेली जुन्नर मध्ये, मग मी तिला घेऊन आलो. आता परत जाणार आहे, तिला जुन्नरला सोडायचंय. तर आपल्या घरामध्ये सुद्धा हा तू तर बोलली जायचंय म्हणून. मला जायचं का? मला पाठवतंय बरं मित्रांनो, नाही जायचं तिला वाटतंय माहेरी. चालेल, ओके ओके. तर चला मित्रांनो, आता आपण पहिलं हॉटेलवर जाऊया. काय काय म्हणजे जाऊन आलो मी मगाशी हॉटेलवर, पण ब्लॉग काढता आला नाही कारण की गडबड होती बरंच. तर आता घरी आलेलो, जेवण वगैरे केलं. आता प्राची आणि मी जाऊ परत हॉटेलवर. मला बळच पाठवायचंय ना. कोणला? मला माहेरी. कॅमेरा पुढे लोक बदलतात बघा मित्रांनो. बाबो, मी बोलले पण नाही तुम्हाला शाने मला जायचंय म्हणून. खोट बोल म्हणते मी 3-4 दिवस येणार नाही आता. चला मित्रांनो, आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया आणि आजच्या ब्लॉगला पण आपण चालू करूया. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आपल्या हॉटेलवर आणि आज बरंच कामाची गडबड चालू आहे कारण की आज पाऊस थोडासा थांबलेला आहे. फॅब्रिकेशनचं पण काम चालू आहे आपलं. निलेश पण आलेला आहे वायरिंगचं वगैरे पाहिलं, कारण की या 6 रूम्सचं आपल्याला काम लगेच करून घ्यायचंय. आणि किरणचं पण औषध मारायचं काम चाललेलं आहे. तर चला आधी पहिलं कामाचं सगळं नियोजन लावूया, मग पुन्हा भेटूया. मित्रांनो, इकडे तुम्ही पाहू शकता आपलं पार्टेशनचं पण काम कम्प्लीटच झालेलं आहे. इकडे एवढा स्पेस भेटतो आणि इथे आतमध्ये डॉर्मेटरी आहे. 25 लोकांची सुद्धा झोपायची एकदम छान व्यवस्था होईल. त्यांना हे 2 टॉयलेट बाथरूम आहेत. आणि मी हे रूम तुम्हाला मागच्या साईडने दाखवतोय, आतमधून दाखवत नाही. हे पाहू शकता तुम्ही, या 2 रूमला ही बाल्कनी, ह्या रूमला ही बाल्कनी आणि त्याला एकदम प्रायव्हसी भेटत आहे. आणि इकडून तुम्हाला व्ह्यू तर मी मागच्या वेळेस दाखवलेलाच आहे. कसा व्ह्यू आहे इकडचा, एक नंबर ना. चला आता अजून काय काय काम आहेत सगळे आपण पाहूया, काय काय चालू आहे वगैरे. अशा ह्या 5 रूम्स आहेत तिकडे आणि एक डॉर्मेटरी. आणि आपल्या ज्या आता पूर्वीच्या 2 रूम आहेत त्या आहेच. चला आता निलेश आले, त्याला पण वायरिंगचे सगळं दाखवून घेऊ. त्यामुळे सगळी झाडं कशी हिरवीगार झालीत बघा. आणि छोटं छोटं जे गवत आहे त्याच्यावर आता आपण औषध मारतोय, म्हणजे मग ते पण मरून जाईल. वातावरण तुम्ही फक्त बघा कसं झालं, एक नंबर. जेवण पण करायचंय, भूक लागली. हे जेवला का किरण तू? यावर जेवून घेऊ आपण बरोबर, भूक लागली. इले शेवटची टाकी नाही. चला, डायरेक्ट मोठमोठे झाडं निघतात याला काय मशीन असंच उचलून दुसरीकडे ठेवून काढून टाकायचं. 2 झाड तिकडचं, एक झाड आहे ते आंब्याचं. ते छोटे आहे पण ते तर कोणता तिथपर्यंत घ्यायचंच नाही. नाही नाही, ते त्याच्या वरतून जाणार, मग त्याच्या खालून मारायचा. हा, कसं करायचं प्राची पुढचं शेड? सरळच करायला लागणार आहे ते, त्याचं नाही ना होणार. बघू आता कसं करता येते. ते बघू ना, ती पण वळून न्यात येईल ना, ही लाईन पण वळून न्यात येईल. प्लंबर आला का? आता लागली खूप जास्त भूक. जे जे काम सांगायची होती त्यांना ते सांगून झालेली आहेत. आता ते मटेरियलची लिस्ट वगैरे काढतायत, तोपर्यंत आपण जेवण करून घेऊया कारण की भूक लागली आहे खूप. आता वाजले दुपारचे 3 वाजलेत. करून जेवण करून आलतो पण भूकच लागली आता. चला आधी आता जेवण करून घेऊ, पुन्हा भेटू तुम्हाला. मित्रांनो, पोटभर असं जेवण झालेलं आहे आता आमचं. आणि निलेशन ते अजून जेवत आहेत. आपल्याला अजून वायर वगैरे काय काय लागणार आहे त्या रूमसाठी ते सगळं क्वांटिटी काढायची. फॅब्रिकेशनची पण आता जे जे मटेरियल आहे ते सांगतोय, ते लगेच ऑर्डर द्यायला. आणि आपल्या 15 ते 20 दिवसात ह्या रूम तयारच झाल्या पाहिजे. याने आता कामं चालू आहेत आता आपली.
पोरं जेवत आहेत अजून. जेवलो आम्ही आत्ताच. निलेश शेठ जेवलो आता तुमच्या बरोबर तर जेवलो. हे बरं आहे, प्रेक्षकांना बोलवा आपल्या. चला क्या क्या रे ऑर्डर उनका? पनीर मसाला और 2 रोटी. चला एक ऑर्डर आली ती पण करून घेऊ. पीओपी ना पीओपीचं डिझाईन. हा रूम मध्ये मी अजून मला डिझाईन पाठवून ठेव ना. ऍक्टिव्ह दिसते वायरिंगचं तर झालं. लाईटचं नको त्या लाईट बोर्ड वगैरे ते सगळं आपण त्यावेळेस आणायचं ना हा पीओपी लाईट सेम टाइम. हा पीओपीला लाईट मग काय बिना लाईटीची थोडीच असते पीओपी. लाईट म्हणजे डिझाईनची लाईट नाही डिझाईनची नाही असं इथं हायचे अशी रेडी म्हणतो मी. ते बघू ना आपण. चांगलं वाटत असेल तर ते करू. हे बाजू आहे मस्त हॉलचं आहे ना. करून टाकायचं रूम मध्ये. ओके आता निलेशने आम्हाला लिस्ट मटेरियलची लिस्ट दिलेली. आता लखन शेट देणार आहे. चला मग हे सगळं मटेरियल एकदमच मागून घ्यायला आपल्याला. कशी आहे आमची सिक्युरिटी? न्यायचं का पिल्लू? एकच राहिले आता. मित्रांनो तिकडे पाहू शकता, इकडं ऊन पडलेलं आहे आणि एकदम असं स्वच्छ वातावरण. थोडं थोडीशी ढग आहे, पण थोडं आपल्या इकडं आलं देणेद्रीच्या वरती बघा पूर्ण पाऊस चालू आहे. वातावरण पण पूर्ण ढगाळ आणि काळं काळं आणि पाऊस. जे आपल्याला मामाच्या गावातून दोन व्ह्यू दिसतात, एक उन्हाचा आणि एक पावसाचा. मनी पगा कोडी येऊन बसलीये. बसली नाही ती झोपलीच आहे. आज तिला काय झालं काय माहिती, लेच लाडात आली. काउंटरवर येऊनच झोपली डायरेक्ट माझ्या शेजारी. मनुडी पण लाडात आली आज म्हणले. म्हणू हे म्हणजे मनी म्हणे झोपली जाम. आता ती झोपू द्या तिला, आपण आपली करू काम. मनी तिच्या गँगला घेऊन आलेली आता बाहेर खेळायला. ते पिल्लू जे होतं ते किरणनी नेलेलं, पण ते काही तिथं राहिलंच नाही व्यवस्थित. मग परत आलेलं आहे आपल्याकडं. आता ती खेळवती बाहेर त्यांना, पाहू शकता तुम्ही. हे म्हणे दीपक क्या रे? कुछ नाही. दीपक आलेला आहे कामावर. चला आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आता चहा वगैरे घेतला आणि घरचे सगळे आता आहेत मामाच्या गावाला. आणि आज अजून एक अशी गोष्ट आहे की मावशींच्या मुलीचं म्हणजे प्राजक्ताचा बर्थडे, ते सुद्धा येणार आहे पार्टी करायला मामाच्याच गावाला. तर आता असं वाटतंय एकंदरीत का जेवण वगैरे इकडूनच करून जायचंय. त्याच्यामुळे आता सगळ्यांची वाट पाहत बसूया. बाकीचे काही कस्टमर पण येतील त्यांची पण वाट पाहूया. आणि एकदम छान वातावरण झालेलं आहे, त्या वातावरणाचा आनंद घेतोय आम्ही. मित्रांनो हे पाकन आले आपल्याकडे. आपली चिटुकली मुटुकली श्रीधा. श्रीधा हाय कर आपल्या ब्लॉगला. इकडे पाहून कर ना बाबू. हाय. तुला हे शूज कोणी आणले? तुझ्या हाय मित्रांनो आपल्याकडे श्रीधा आलेली. आता काय मस्तीच मस्ती इथं होणार. आ बाबा आणली का त्यांनी? आता नुसते पण तिला श्रीधा आल्या लागली मांजरांबरोबर खेळायला. आधी काय ग श्रीधा, कोणाला शोधती तू? मनी माऊ
मग कुठे म्हणे माऊ प्राजक्ताचा बर्थडे आज पहिलं बर्थडे गर्लला हे करू द्या. तुला 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 करायचं का विश ब्लॉग मध्ये? हे? प्राजक्ता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लास्ट ती आज सगळे ग्रुप आलेला आहे. खर्च कोणाचा आहे? किरणचा आहे काय? तिकडे श्रीदा खेळते निखिल बरोबर. चला आता आपण केक कापून घेऊ. नको नको दिलं ना इथे कापून नाही द्यायची. इकडे ना आपण कापू. केक कापून झालेला आहे आता. तर सेलिब्रेशन चालू आहे. मित्रांनो बर्थडे झालेला आहे आणि ही श्रीदा बघा हाय 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 केक खात बसली. तुला जेवायचं नाही का श्रीदा? ती मम्मी तिकडे वाट बघते. केक नाही काय सांगितलं मम्मीनी. मम्मी म्हणली चल आता काय आता तिने ऐकलं. क्रीम क्रीम चोळून दे त्याची. आता मम्मीला उद्या काढणार आहे श्रीदाने केक खाल्ला ब्लॉग मधून. आता वाजत रात्रीचे 11:30 आणि घरचे पण सगळे घरी गेलेले आहेत आणि प्राजक्ताचा पण बर्थडे झालेला आहे सेलिब्रेशन. तर म्हटलं आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल. चला ते मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.